सावध व्हा आणि ही सुवर्ण संधी सोडू नका. उद्या 21 मे रोजी तब्बल अनेक महिन्यांनी असा महासंयोग येत आहे ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो. ज्योतिषशास्त्रात या दिवसाला वरदान मानले जाते. जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल, व्यवसायात तोटा होत असेल किंवा नशीब साथ देत नसेल, तर उद्याचा हा एक दिवस तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने उद्या कोणत्या विशेष गोष्टी करावयाच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत दुर्मिळ आणि सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा अमृत योग तयार होतो. या मुहूर्तावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा केल्यास त्यांचे फळ अनंत पटीने मिळते व आपल्या जगाचे महापालन श्री विष्णू, माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा केल्याने आपल्याला अनंत पटीने फळ मिळते. तर गुरुपुष्यामृत योग याचे महत्त्व काय आहे? पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी असला तरी त्याची देवता बृहस्पती गुरु आहे. गुरु हा गुरु ग्रहाचाच वार असल्याने या दिवशी पुष्य नक्षत्रांचा संयोग गुरुग्रहांची शुभ फल देण्याची शक्ती प्रचंड वाढवतो. हा योग साधना, खरेदी आणि नवीन सुरुवातीसाठी अलौकिक मानला जातो. आता या दिवशी करावयाची विशेष स्वामी सेवा. श्रीसूक्त अभिषेक. सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर 11 वेळा श्रीसूक्त पठण करत अभिषेक घालावा. यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते, सुख समृद्धी परत येते आणि घरातील खूपच आपल्याला प्रभाव जाणून येतो. महामंत्र जप. स्वामींचा तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा मंत्र 11 माळी किंवा 11 वेळा किंवा 1 माळी जितके शक्य होईल तितके आपण जप करावा. स्वामी चरित्र सारामृत. या शुभ दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र सारामृतचे 3 पाठ किंवा संपूर्ण पारायण करणे अत्यंत फलदायी ठरते. नैवेद्य. स्वामींना आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी, पिठलं भाकरी किंवा खव्याचे पेढे. हे त्यांना अत्यंत प्रिय आहेत. समृद्धीसाठी करावयाचे उपाय आणि खरेदी. सुवर्ण खरेदी. या मुहूर्तावर सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी घेतलेली संपत्ती अक्षय टिकते अशी मान्यता आहे. आर्थिक गुंतवणूक. नवीन व्यवसायात सुरू करणे, बँक खाते उघडणे किंवा मोठी गुंतवणूक करणे यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. दानधर्म. कुंडलीतील ग्रह बलवान करण्यासाठी गरजू लोकांना पिवळे वस्त्र, हरभऱ्याची डाळ, हळद किंवा अन्नदान करावे. कारण ह्या दिवशी आपला गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवारचा शुभ कलर म्हणजे हा आपला पिवळा कलर आहे. हा योग सर्व कार्यात सिद्धी देणारा असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार विवाह किंवा लग्नाशी संबंधित कार्यासाठी पुष्य नक्षत्र वर्ज्य अशुभ मानला जातं. कारण या दिवशी आपण कोणतीही छोटी गोष्ट घेऊ शकतो पण मोठी गोष्ट आपण कधीही घेऊ नये. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भक्ती चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तर 21 मे 2026 गुरुवार हा सर्वात मोठा चांगला मुहूर्त आहे आणि हा योग सकाळी 5:27 ते मध्यरात्रीनंतर 2:49 पर्यंत असेल. 18 जून 2026 गुरुवार या दिवशी सकाळी 5:23 ते सकाळी 11:33 पर्यंत हा शुभ असेल. खरेदी, गुंतवणूक किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी 21 मेचा पूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. तर इथेच थांबूयात. श्री स्वामी समर्थ.